नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजना तसेच कुसुम सोलर पंप योजना. आता यामध्ये जी काही कुसुम सोलर पंप योजना आहे ही चांगल्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करत होती. परंतु जेव्हापासून मागील त्याला सौर कृषी पंप योजना आलेली आहे तेव्हापासून शेतकऱ्याला या योजनेच्या अंतर्गत अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागलेला आहे. अशातच कंपनी निवडण्यापासून ते पंप येईपर्यंत पेमेंट ऑप्शन या सर्व अडथळ्यांचा सामना शेतकऱ्याला करावा लागलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये शेतकऱ्याला आधीच पैसे भरून आपला अर्ज हा पात्र नंतर होतो, आधी पैसे भरून ठेवावे लागतात. आता यानंतर शेतकऱ्याने कंपनी निवडल्यानंतर जी काही कंपनी निवडल्यानंतर सर्वे होतो, हा सर्वे झाल्यानंतर सर्वे अप्रूव्हल झाल्यानंतर वर्क ऑर्डर निघते. या वर्क ऑर्डरवरती एक डेट असते, म्हणजे तुमच्या पंप इन्स्टॉलेशनची डेट असते. ही पंप इन्स्टॉलेशनची डेट जवळपास 2 महिन्याच्या अंतराची असते. 2 महिने कंपनीला टाईम दिलेला असतो की 2 महिन्याच्या आतमध्ये शेतकऱ्याला हा पंप मिळाला पाहिजे. परंतु अशा बऱ्याच कंपन्या आहेत की वर्क ऑर्डर संपलेली आहे, कंपनी निवडून 3-4 महिने झालेले आहे किंवा वर्क ऑर्डर निघून देखील 3-4 महिने झालेले आहेत, कोणाचे 5 महिने झालेत, कुणी तर म्हणते 6-6 महिने झाले अजून पंप मिळाला नाही. आता या पंप लेट मिळण्याच्या गोष्टीमुळे अनेक जे काही शेतकऱ्यांचे मेसेज आहेत किंवा कॉल देखील येतात की आम्हाला कंपनी बदलायची ऑप्शन कशी येईल किंवा आम्हाला कंपनी बदलता येईल का. म्हणजे शेतकऱ्याने जी कंपनी निवडलेली आहे ही कंपनी मटेरियल ठेप्यावरती म्हणजेच टाईमवरती देत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कंपन्या बदलाव्याशा वाटतात. तर ही कंपनी बदलता येईल का किंवा कशी बदलायची, तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा अशी घोषणा करण्यात आली की वर्क ऑर्डर निघाल्यानंतर 2 महिन्याच्या आतमध्ये कंपनीला हा पंप बसवणे अनिवार्य आहे. जर कंपनीने 2 महिन्याचे वर्क ऑर्डर संपेपर्यंत पंप बसवला नाही तर असे घोषित करण्यात आले होते की या पोर्टलवरतीच ऑप्शन येईल की शेतकऱ्याला कंपनी बदलता येईल. परंतु जेव्हापासून ही योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून कुठल्याही प्रकारचे ऑप्शन या पोर्टलवरती आलेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याला कंपन्या पंप टाईमवरती देत नाहीत. आता यात एक जो काही नवीन विषय आहे हा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील समजून घेणार आहोत. परंतु थोडक्यात सांगतो की सध्या कंपन्या असा देखील फ्रॉड करत आहेत की एका शेतकऱ्याची वर्क ऑर्डर निघाली, ही वर्क ऑर्डर 2 महिने टिकली, परंतु जेव्हा वर्क ऑर्डर काल संपायच्या वेळ आला, वर्क ऑर्डरची डेट संपायची वेळ आली, त्या दिवशी ती पहिली वर्क ऑर्डर ऑटोमॅटिक रद्द झाली. त्यानंतर कालांतराने दुसरी वर्क ऑर्डर निघाली. अशा प्रकारचे जे काही घोळ आहेत हे देखील शेतकऱ्यांनी पाठवलेले आहेत, मेसेज पाठवलेले आहेत. याच्यावरती देखील आपण उद्या व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या चालू वर्क ऑर्डर आहेत अशा शेतकऱ्याच्या वर्क ऑर्डरची डेट संपलेली आहे परंतु त्यांना पंप मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मेसेज येतात की आम्हाला कंपनी बदलायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुमची वर्क ऑर्डरची डेट संपलेली असेल व तुमची वर्क ऑर्डर येऊन 2 महिन्याच्या वर काळ झालेला असेल, तुम्हाला जर तरी कंपनी पंप देत नसेल, तर तुम्ही सर्वप्रथम काय करायचं आहे, तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्हास्तरीय जे काही महावितरणचे ऑफिस आहे, महावितरणचे कार्यालय आहे, तिथे जाऊन लेखी अर्ज द्यायचा आहे. वर्क ऑर्डरची जी काही प्रिंट आहे, वर्क ऑर्डरची प्रत त्यासोबत जोडून द्यायची आहे की वर्क ऑर्डर निघून एवढा एवढा काळ झालेला आहे, आम्हाला कंपनी पंप देत नाही, आम्हाला ही कंपनी बदलून हवी आहे, अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला महावितरणकडे द्यायचा आहे. महावितरण एकतर तुमचा पंप तुम्हाला लवकर देण्यासाठी कंपनीला फोर्स करते किंवा तुमची कंपनी बदलण्यास तुम्हाला देखील मदत करते. काही बऱ्याच शेतकऱ्यांचे असे देखील झालेले आहे की कंपनी महावितरणने बदलून दिलेली आहे. तुम्ही महावितरण कार्यालयामध्ये जाऊन तुमची कंपनी बदलून घेऊ शकता. जर तुम्हाला कंपनी बदलायची असेल तर तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या कार्यालयात जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता. त्यांच्याकडून तुम्हाला कंपनी देखील बदलून मिळू शकते. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.